पनीर बिर्याणी म्हटलं की भांड्याचा पसारा आणि कमी भांड्याचा पसारा करता कुकरमध्ये झटपट होणारी बिर्याणी आणि तीही पनीरची. चला ती कशी बनवायची पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मैत्रिणींनो, कुकरमध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये झटपट होतो, भांड्याचा पसारा न होता तितकाच मोकळा आणि सुटसुटीत असा होणारा भात. चला रेसिपीला सुरुवात करते. गॅसवरती कुकर ठेवला आहे कारण आज आपण ही पनीर बिर्याणी जी बनवतो ती कुकरमध्ये बनवतो आहे आणि कमी साहित्यात झटपट बनवते बघा. कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि आता कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो कट करून घेतलेला आहे. सुरुवातीला तेलामध्ये जिरे आणि मोहरी फोडणीसाठी घालते. जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये लसूण घालायचं आहे. 10 ते 15 लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या ते इथे तेलामध्ये परतून घेते. भरपूर असा कांदा घातलेला आहे, साधारणतः 3 ते 4 कांदे उभे कट करून घेतलेले ते यामध्ये आता हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा. कोणत्याही मसाल्याचं वाटण घाटण न करता आपण ही बिर्याणी बनवतो आहे. चवीला छान लागते, तितकीच सुटसुटीत अशी होते. 2 टोमॅटो जे आहे ते उभेच कट करून घेतलेले ते आता इथे परतून घेते बघा. आता मसाल्याच्या डब्यातले मसाले थोडेसे धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि थोडासा बिर्याणीचा मसाला त्यामध्ये घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि हिरवी मिरची वापरली नव्हती म्हणून इथे चटणी वापरते. 1 चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालते आणि एकत्रित छान असं हे मऊ होईपर्यंत शिजवून घेते. कांदा टोमॅटो थोडेसे मऊ झाले की पनीर जे आहे यामध्ये घातलेलं आहे. पनीर फ्राय केलेलं नाही, तुम्ही थोडंसं साईडला एखाद्या पॅनमध्ये पनीर फ्राय करून घेऊ शकता, नंतर यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. आता यामध्ये दही घालायचं आहे. दह्यामुळे बिर्याणीला छान अशी टेस्ट येते. गॅस थोडासा लो करायचा किंवा गॅस बंद करायचा, नंतर दही घालायचं. अर्धी वाटी दही घातलं आणि नंतर स्वच्छ धुतलेला जो तांदूळ आहे तुम्ही जो वापरता तो तांदूळ स्वच्छ धुवून इथे छान असा या फोडणीमध्ये परतून घ्यायचा. कधीतरी एखाद्या दिवशी कंटाळा येतो आणि त्यामुळे बाकीचा पसारा काहीही न करता झटपट काहीतरी बनवायचं, त्यावेळी या पद्धतीने तुम्ही पनीर बिर्याणी करू शकता. थोडंसं पुदिना किंवा कोथिंबीर त्याची पेस्ट बनवून घातली तर आणखी चवीला छान लागतो. गरजेनुसार पाणी घालायचं. साधारणतः 1 वाटी जर तांदूळ असेल तर 1.5 वाटी पाणी घालायचं. कुकरमध्ये जर हा भात शिजवला या प्रमाणात तर अगदी अचूक होतो. आता मी तांदूळ जास्त प्रमाणात घेतले आणि माझा जो कुकर आहे तो थोडासा लहान होता, तरी पण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या बघा. आणि बघा भात अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे. ही बिर्याणी अगदी 15-20 मिनटामध्ये होते. भांड्याचा पसारा न करता अगदी मोकळा सुटसुटीत कुकरमध्ये झालेला आणि चवीला पण छान लागतो. मग तुम्ही एखादा रायता त्यासोबत खाऊ शकता. कुकर थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ही बिर्याणी काढून घेतलेली आहे आणि अगदी मोकळी सुटसुटीत अशी झालेली, तितकीच चवीला छान लागलेली. या पद्धतीने नक्की बनवा. आणि मैत्रिणींनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती जे काही रेसिपीचे व्हिडिओ आहे ते अगदी सोप्या साध्या पद्धतीने बनवलेले असतात आणि ते तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट नक्की करा.